टॉस का बॉस आणि पहिल्या मॅचचा टॉस आजच्या दिवसातील रॉयल चेंबूर संघ टॉस जिंकला आणि बॅटिंग आणि दोन्ही टीमचा एक प्लेअर कॉमेंट्री बॉक्स मध्ये आला तर खूप बरोबर मित्रांनो. कॅप कंपल्सरी आहे मित्रांनो, त्यामुळे
लेट्स प्ले. स्वागत आहे सर्वांचं दुसऱ्या दिवसामध्ये आणि एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे आज सर्व मॅचेस चांगल्या आहेत असं नाहीये की सर्व मॅचेस चांगल्या पाहायला मिळतील. 1 लाखाचं प्रथम पारितोषिक, माऊली सुवर्ण चषक हे 5वं पर्व आहे आणि कोताची वाडी महिला नवरात्र उत्सव मंडळ यांच्या माध्यमातून एक भव्य दिव्य असं आयोजन. त्याचबरोबर अमितजी लोटलेकर साहेबांचं देखील तेवढंच सहकार्य राहिलंय. ललितजी माधव, त्याचबरोबर बाबूशेठ पवार ज्यांचं नेहमीच आणि दरवर्षी क्रीडा स्पर्धेला सहकार्य राहिले असे आमचे बाबूशेठ पवार. उमेश मोरे यांची पण आठवण येईल, आज आमच्यामध्ये नाही आहेत आमचे मित्र. त्याचबरोबर या परिसरातील आमदार मंगलप्रभात लोढा साहेब, त्याचबरोबर कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य लोढा साहेबांचं देखील तेवढंच सहकार्य राहिलं. लेट्स प्ले. स्ट्रायकिंगला करण पाटील आणि पहिली ओव्हर घेऊन समीच्या हातामध्ये बॉल दिलाय. करणच्या सुट्टीला आनंद लोके ही जोडी आहे. बोला गणपती बाप्पा. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल एक चांगल्या पद्धतीने पाहिला गेला, थांबवलं गेलं. समीतकडे तेवढंच अनुभव आहे त्यामुळे करणने पहिला बॉल इकडे कुठेतरी जाऊ दिला, थांबवलं. दुसरा व अंतिम दिवस आहे क्रीडा स्पर्धेचा. या बॉलवर देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला. डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल, सिंगल रन. दुसरा दिवस आहे. कालच्या दिवसामध्ये प्रणील 11 संघाने खूप चांगला खेळ केला. बॉल बाहेर अडकला तरच डिक्लेअर, जर आतमध्ये परत आला तर तुम्हाला धावून काढायचे आहेत. याबाबत देखील समोरून बॉलला फिरवला गेला. एक चांगला स्पेल. समीतने हलकासा बॉल कट केला आणि करणला तिकडे थांबवलं येईल. डॉट बॉल. 1 लाखाचं प्रथम पारितोषिक आहे. द्वितीय क्रमांक 50,000 रुपये. बेस्ट बॅटर साठी सायकल आहे, बेस्ट बॉलरसाठी पण सायकल आणि टुर्नामेंटसाठी टुर्नामेंटसाठी आपण मोटरसायकल पाहतो, बाईक. या बॉलवर समोर टॅप केला गेला आणि तिकडे 2 रन. करणने शेवटी रीड केला आणि चान्स घेतला. या बॉलवर देखील सिंगल करण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिकडे आणि डॉट बॉल. वन टू गो. याबाबत देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. थोडा बॉल आपण पाहिला तर मॅच थोडीफार आपण पाहिलं तर चांगल्या अंदाजामध्ये स्टार्ट केले. करणचा पेशन्स पण खूप चांगलं पाहिलं गेलं. भले डॉट आले बट त्याने रन्स चालू ठेवले आणि पहिली ओव्हर संपले. स्कोर झालाय
4 रन दुसरी विकेटवर आशिष येतात. या बॉलवर लेग स्पिन आणि तिकडे थोडी लेझी खेळले आनंद. बाहेर जावं लागेल आनंदला. बोल्ड आउट आणि हलकासा लेग ब्रेक फिरवला. ठरवून खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि फटका तिकडे फसला. बॅटर आउट. यानंतर इनिंग ब्रेक्स मध्ये पण आपण दोन्ही टीम टॉस साठी तयार राहा. जॉर्ज 11 कल्याण आणि त्यांच्या विरुद्ध अधिरा सत्यविनायक कामोटे. बॉलिंगसाठी आशिष. या बॉलवर देखील लेग ब्रेक आणि ॲडॉनी वेगळ्या स्टाईलने मात्र तिकडे रन्स चांगल्या पद्धतीने रन करण्याचा प्रयत्न केला गेला. आणि दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसातील पहिली मॅच RM रेम्बो रेड डेव्हिल त्यांच्या विरुद्ध रॉयल चेंबूर अशी ही पहिली मॅच. आणि लास्ट इयर पण अशीच पहिली मॅच होती. या बॉलवर देखील आपण पाहता पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला पण ॲडॉने सिंगल केलाय. गत वर्षीचा फायनली संघ RM रेम्बो रेड डेव्हिल. खुल्या गटातील आजचा या क्रीडा स्पर्धेचा दिवस आहे. कोताचीवाडी महिला नवरात्रोत्सव मंडळ आणि माऊली सुवर्ण चषक. महाराष्ट्र राज्याचे आपण पाहिलं तर उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांचं देखील या क्रीडा स्पर्धेला तेवढंच योगदान राहिलंय. या बॉलवर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. थोडा फटका फसला नॉन स्ट्राईक गेला आणि हीच पावसाळी क्रिकेट आहे. स्ट्राईक कारण काल 31चा हायस्ट स्कोर होता. 30-31 पर्यंत या ग्राउंडवर स्कोर होतोय. यानंतर जॉर्ज 11 कल्याण संघ पण सज्ज आहे. अधिरा सत्यविनायक कामोटे, लॅबो आणि आकाश गुरव पण तिकडे तयार आहेत. चांगली मॅच यानंतर पण पाहायला मिळेल. या बॉलवर देखील टॅप केलं गेलंय. हलकासा पाऊस पण चालू आहे मुंबईत आणि 1 to go. या बॉलवर देखील समोर आणि डिक्लेअर झोन मध्ये एक सिंगल रन. पहिल्या 2 ओव्हर संपल्यात आणि स्कोर झालाय 9 रन. 12 बॉल 12 जरी टाकलं तरी 20-21 पण या ग्राउंडवर फाईट आहे. दुसरा व अंतिम दिवस या क्रीडा स्पर्धेचा माऊली सुवर्ण चषक. बॉलिंगसाठी मंदार येतात. एक वेगवान गोलंदाज मंदार आणि खूप क्रुशल ओव्हर टाकणं इकडे गरजेचं आहे. बॉलरचा खूप रोल आहे ग्राउंडवर कारण की काल पण आपण बघितलं काही मॅचेस एक्स्ट्रा रन्स ती पण काल फिरताना पहिल्या गेल्या. त्यामुळे बॉलरचा रोल खूप महत्वाचा आहे. फिल्डिंग रोल खूप महत्वाचा आहे. पाऊस पण हलकासा चालू आहे त्यामुळे रब्बर बॉल फिरवणं ग्रीपमध्ये थोडं कठीण जातं. बट हे टास्क आणि पावसाळी क्रिकेट त्याच्यामध्ये म्हणजे ही क्रीडा स्पर्धा दोन्ही सीझन मध्ये खेळवली गेली आहे. सुरुवात टेनिस बॉलनी झाली, आता रब्बर बॉलने आपण इकडे खेळवतोय. या बॉलवर समोर टॅप केला गेला हॅनॉयने आणि क्विक रन कंप्लीट केला हॅनॉयने. खूप प्रॉपर फिट आहेत. स्कोर झाला आतापर्यंत
डबल डीजी मध्ये 10 रन्स आलेत. बॅटिंग करत असताना राहुल चंबूर. प्रत्येक खेळाडूला आपण ट्रॅक, टी शर्ट, कॅप, प्लेअर ऑफ द मॅच साठी देखील आपण पाहिलं तर खूप चांगलं पारितोषिक, एकूण 9 पारितोषिक आहे. गॉगल, मोबाईल, टी शर्ट, ट्रॅक, कॅप. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा मंदार स्ट्राईक एंडला करण. याबाबत देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. हेनॉने तिकडे क्विक रन कंप्लीट केला. इनिंग ब्रेक्स मध्ये यानंतरचे दोन्ही कॅप्टन्स आपण तयार राहा. लॅबो पण तिकडे मुकादम तयार आहेत आणि आकाश गुराव, रोहन शिल्ले. एक चांगली मॅच यानंतर पण पाहायला मिळेल. ऋत्विक आहेत, म्हणजे फायटिंग मॅच आहे. अक्षय गुरव पण आहेत, धीरज पण तिकडून मॅच बघतो. अगदी मुंबईतील आणि महाराष्ट्रातील सर्व व्यावसायिक खेळाडू इकडे खेळतील. सुनील विश्वकर्मा, गांगुली आहे. एक चांगल्या मॅचेस यानंतर पण पाहायला मिळेल. बॉलिंगसाठी मंदार स्ट्राईक एंडला करण. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर लेग स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स या ग्राउंडवर खूप मॅटर करतील आणि त्या तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये भरून करणं गरजेचं आहे. तेरा रन्स झालेत. या बॉलवर देखील पुन्हा एकदा एक्स्ट्रा रन्स आणि व्हाईट बॉल. स्कोर सिंगलने पुढे जाईल. 14 रन झाले धाफलकावरती. तीन बॉल आणि 14 रन झालेत. शेवटचा अंतिम दिवस. 1 लाखाचं प्रथम पारितोषिक कोण जिंकेल? या बॉलवर देखील समोर खेळले गेलेत करणने. या बॉलवर देखील समोर टॅप केलं गेलं आणि चांगल्या अंदाजामध्ये करणने तिकडे रन केला, सिंगल. चांगली सुरुवात केली, म्हणजे करणने जो पेशन्स दाखवला, भले डॉट आले बट या ग्राउंडवर पेशन्स खूप महत्वाचा आहे आणि ते प्रूफ केलं. रन झाले त्यापर्यंत 17. पहिल्या 3 ओव्हर संपल्यात आणि 17 रन बॉलिंगसाठी आता सागर निवात येत आहेत, ज्याने पण यावर्षी विक्रम केला. ठाण्याला 2 आनंद दिघे साहेबांची जी टुर्नामेंट झाल्या, दोन्ही वेळा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, मोठी गोष्ट. आणि त्याने खूप चांगला परफॉर्मन्स केला तिकडे, बॅटिंग बॉलिंग ऑल ओव्हर. मंगलमूर्ती वडाळा संघासाठी खूप चांगला परफॉर्मन्स केला आणि आपण त्याच्या पूर्ण अंडरआर्म क्रिकेटच्या कारकिर्दीत त्याच्यासाठी हे महत्वाचं राहील की 2025ला मी दोन्ही वेळा सिरीज मिळवली आणि एक चांगले प्लेअर आहेत. या बॉलवर मोठा स्ट्रोक खेळले गेलेत आणि तिकडे फटका फसला. हेनॉईचा थोडा हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेला. स्कोर झाला आतापर्यंत
17 रन झालेत. याचा थोडा फटका फसला तिकडे आणि बॅटर रोहन साळुंके येतात. याबरोबर देखील कुठे ना कुठेतरी आपण पाहिलं तर फटका फसताना पाहिला गेलाय. डॉट बॉल आणि डॉट बॉल करून चालणार नाही. रन्सची गरज आहे. या बॉलवर देखील आपण पाहिलं गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. 2 रन आणि रोहनला माहिती की आता रन्स थोडं करणं गरजेचं आहे. 20च्या वरती जरी आकडा गेला तरी मॅच आपल्याला घेऊन जाणं गरजेचं आहे. स्कोर झालाय 19 रन झालेत. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा सिंगल रन. याबाबत देखील गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न केला गेला पण पुन्हा एकदा निघून जाईल आणि तिकडे 2 रन. स्कोर मात्र 22 रन झालेत. म्हणजे फायटिंग टार्गेट तर आता रॉयल चेंबूर संघाने उभा केलाय. फन टू गो. या बॉलवर देखील अतिशय खोल टप्प्याचा बॉल आणि तिकडे सिंगल रन मिळेल 2200 रुपयामध्ये. गुड बॉलिंग सागर, चांगली बॉलिंग टाकली पण त्या 2-2 चे फटके आले आणि रन झालं होतं. झाला 24चं टार्गेट आहे. वेल बॅटिंग रोहनचे 2-2 ची स्ट्रोक कुठे ना कुठेतरी ग्राफ थोडा वरती घेऊन गेला आणि दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण तयार राहा टॉस साठी यायचे. दोन्ही टीमचे कॅप्टन जॉर्ज इलेव्हन कल्याण आणि अधिराज सत्यविनायक कामोटे. अधिराज सत्यविनायक कामोटे टॉस केला जातो आपण या मॅचचा आणि दुसरी मॅच यानंतर विकास कांबळे एका साईडला धीरज आणि
मित्रांनो कोणाची एक्सेस स्कूटी आहे 9157 कोणाची एक्सेस आहे तिकडून साईडला काढायची आहे 9157 नाही तर 736 फाईन आहे आरटीओ 9157 एक्सेस कोणाची स्कूटी आहे लेट्स प्ले आणि 24 टार्गेट आहे बॉलिंगसाठी पहिलीवर घेऊन प्रणय येतात प्रणय मोरे आफ्टर लॉंग टाइम आणि आता थोडं दुखापतग्रस्त होते बट त्यानंतर कमबॅक केलंय स्ट्राईक एंडला आशिष आणि त्या सोबतीला सागर 24 रन्स करायचे आहेत अधीर सत्यविनायक कामोटे संघ टॉस जिंकला आणि पहिला बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला गेला फ्री माइंड बॅटिंग करूयात आणि दुसऱ्या डावाला सुरुवातीला 24 टार्गेट आहे दोन्ही सेट बॅटर आहेत आणि दोघांनी पण आता सध्या 1 to 4 चांगलं आनंद दिघे साहेबांची पण क्रीडा स्पर्धा नुकतीच ते लोक जिंकले त्यामुळे त्यांच्याकडे तो कॉन्फिडन्स आहे आणि बघूयात आता ही मॅच 24 रन्स करायचे आहेत या बॉलवर लावून अपील आणि तिकडे आशिष स्वतःहून निघाले की एज कुठे ना कुठेतरी बॅटची लागली आहे त्यामुळे बाहेर जावं लागेल आणि घनश्याम शिंदेने चांगली कॅच तिकडे कलेक्ट केली बॅटर आउट खूप महत्वाची मॅच होती आणि एक चांगला स्टार्ट दिलाय बघा प्रणयने सुरुवात चांगली केली आणि कॉन्फिडन्सने बॉल टाकला त्याला माहिती आहे की आता जर पहिल्या ओव्हरला आपण चांगली बॉलिंग केली तर मॅच मध्ये येऊ शकतो पुन्हा एकदा चांगला बॉल पहिला गेला करण येत आहेत नवीन बॅटर मॅच चालू ठेवणं गरजेचं आहे करणला पण रन्स पहिल्या बॉलवर आलेली विकेट कुठे ना कुठेतरी मॅच मध्ये टीमला कमबॅक करून दिलंय या बॉलवर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला एक सिंगल रन एका रनने खातं ओपन केलं गेलं 24 रनचं टार्गेट आहे या बॉलवर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला चांगला फटका पाहिला गेला करणने अगदी इझिली स्ट्रोक केलं आणि सिंगलने पुन्हा एकदा स्कोर पुढे जाईल स्कोर जातो आहे 2 या धावसंख्येवरती दोन रन आतापर्यंत झालेत आणि स्ट्राईक एंडला करण या बॉल देखील फुलटॉस बॉल काय बॉल अडवला गेलाय बॉल स्टॉप रोहन आणि एक चांगले फिल्डर पण आहेत रोहनने
चांगला बॉल तिकडे थांबवला. गुड बॉलिंग प्रणय मोरे. या बॉलवर देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिकडे बॅटर करणला बाहेर जावं लागेल. गुड बॉलिंग प्रणय मोरेने स्टंप टू स्टंप बॉलिंग केली आणि 6 बॉल त्याने पिचिंग चांगली केली. त्यामुळे फक्त आणि फक्त या ओव्हरमध्ये रन्स आले 2 रन आणि 2 विकेट पण मिळवले. 1 रनआउट आणि 1 कॅच. गुड बॉलिंग प्रणय. चांगला कमबॅक केला आणि प्रणयला माहिती आहे की पहिली ओव्हर खूप महत्वाची होती. कुठल्याही प्रकारे एक्स्ट्रा न टाकता त्याने मॅच मध्ये जीव लावला आणि चांगली कामगिरी केली. वेल प्लेड. चांगली मॅच आहे. 24चं टार्गेट होतं. चंद्रकांत शेट्टे सर पण आपल्यासोबत जॉईन होत आहेत. दुसरा व अंतिम दिवस या क्रीडा स्पर्धेचा आणि खूप चांगल्या पद्धतीने मॅच इकडे आपल्याला पाहायला मिळतीये. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर प्रज्ञेश शिंदे त्यात पदी. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. 1 सिंगल रन मिळेल. 2 विकेट गेल्यानंतर प्रदेशला पण मॅच त्याच अंदाजामध्ये पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे. 24चं टार्गेट आहे बॉलिंगसाठी आनंद लोके. या बॉलवर देखील समोर टॅप केला गेला आणि प्रज्ञेश शिंदे पदी या नावाचा दबदबा गेले कित्येक वर्ष या साऊथ मुंबईत राहिलाय. संपूर्ण मुंबईत राहिलाय आणि अंडरआर्म प्रॉपर 1 to 4 ची बॅटिंग प्रज्ञेश शिंदे यांची नेहमीच पाहण्यासारखी राहिली आहे. 5 रन झालेत. दबाव झालेत आतापर्यंत 5 रन. दुसरा अंतिम दिवस. सर्व मुंबईकर आज या मॅचचा आनंद घेत आहेत. श्रीसाई स्पोर्ट्सला पण लाईव्ह पण ही टुर्नामेंट पाहतोय. भव्य दिवस आयोजन आणि संपूर्ण विविध भागातून आज इकडे खेळाडू आले आहेत. यानंतर खुल्या गटातील पण चांगल्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. या बॉलवर देखील ऑफ ब्रेक आणि चांगला बॉल फिरवला. आनंदने चांगला ऑफ ब्रेक टाकला होता. लाऊड अपील. चेक केलं जाईल रिव्ह्यू मध्ये आणि आपण डिसिजन कळूयात नक्की.
चांगला बॉल पाहिला गेला आनंदचा, पण तिकडे डॉट बॉल आहे. हलकासा ब्रेक फिरवला आणि 5 रन झालेत. 24चं टार्गेट आहे. दुसरा व अंतिम दिवस या क्रीडा स्पर्धेचा. आज माऊली सुवर्ण चषक एक भव्य दिवस आयोजन आणि सर्व विविध भागातून आज इकडे मुंबईकर आली आहेत. विविध कानाकोपऱ्यातून आले. त्या बॉलवर देखील हलकासा पुन्हा एकदा आनंदने ऑफ ब्रेक आणि तिकडे डॉट बॉल. चांगली पिचिंग पाहिली गेली आहे. मॅच थोडीफार शांत होते. 5 या धावसंख्येवरती दुसरी ओव्हर चालू आहे. दुसरा व अंतिम दिवस आणि आज 8 संघ खुल्या गटातील इकडे खेळतील. या बॉल देखील समोर टॅप केला गेला. हलक्या हाताने मात्र तिकडे सिंगल. एक लाखाचं प्रथम पारितोषिक कोण जिंकेल? कालच्या दिवसामधून पण स्थानिक गटामधून पण खूप चांगला परफॉर्मन्स केला. 2 संघ सेमीफायनल मध्ये गेले आहेत. 1 to go. व्हाईट बॉल. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. लेग स्पिन थोडी लेझी खेळली प्रदेश आणि तिकडे बाहेर जावं लागेल. गुड बॉलिंग आनंद. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 7 रन झाले धावफलकावरती. 12 चेंडूमध्ये जिंकण्याकरिता आपण पाहिलं तर 17 रनची गरज आहे. बारा बॉल मध्ये 17 धावांची गरज आहे. बॉलिंग साठी रितेश गव्हाण येतात. अप्पू चांगले स्पिनर आहेत आणि ही ओव्हर पण त्यांना खूप महत्वाची असणार आहे. 12 बॉल मध्ये 17 करायचे आहेत. 5 रन वरती आहेत. सिंगल डबलने कधी मॅच क्लोज येऊ शकते या ग्राउंडवर. 12 बॉल 17 पण इझिली करू शकता तुम्ही. बट पेशन्स मध्ये स्ट्राईक एंडला सागर निवादे चांगला परफॉर्मन्स केलाय सागरने या हंगामात आणि प्रॉपर 1 to 4चं क्रिकेट त्याने अगदी गाजवलंय. याबरोबर समोर टॅप केला गेला आणि तिकडे चांगली फिल्डिंग जम्प केला. चांगला बॉल अडवला होता तिकडे. करणने चांगला जम्प केला. याबरोबर देखील समोर टॅप केला गेला. 2 रन आणि स्कोर झाला आतापर्यंत 9 रन झालेत. 10 बॉल मध्ये 15 धावांची गरज आहे जिंकण्याकरिता टीम RM रेम्बो रेड डेव्हिल. चांगल्या अंदाजामध्ये बॉलला फिरवलं गेलं तिकडे रितेशने. चांगले फिरकी पटू आहेत. या बॉलवर देखील एक चांगली पिचिंग पाहिली गेली आणि सागरला पुढे येण्यास भाग पाडलं. बॅटर आउट. बाहेर जावं लागेल इकडे सागरला. थोडीफार मॅच आपण पाहिलं तर इकडे शांत होती आणि आता रॉयल चेंबूर संघाने एक चांगली पकड निर्माण केली या मॅच मध्ये. बॅटिंग साठी मंदार येत आहेत.
बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा रितेश स्ट्राईक एंडला मंदार. मॅच जर क्लोज जाण्याची तर डबल डबलचे स्ट्रोक खेळणं गरजेचं आहे. आणि आज सर्व माऊली सुवर्ण चषकाचा भव्य दिवस आहे. क्रिकेटचा सोहळा आज आपण आनंद घेतोय. त्यात हलकासा पाऊस आणि त्यात रब्बर बॉलचं क्रिकेट. या बॉलवर ऑब्रेक आणि थोडं जज केलं, व्हाईट बॉल. इकडे पण थांबून ठेवलं गेलं आणि तिकडे डॉट बॉल. हवेत खेळायचा प्रयत्न केला गेला, फटका थोडा फसला तिकडे. आणि गुड बॉलिंग रितेशचा पण एक चांगला स्पेल पाहिला गेला. शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच आता मात्र जाऊन पोहोचली आणि थोडी कठीण झाली मॅच. 6 बॉलमध्ये जिंकण्याकरिता 14 रनची गरज आहे. 6 चेंडू आणि 14 रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. बॉलिंगसाठी घनश्याम शिंदे, त्यात पप्पू. महत्वाची मॅच आणि महत्वाची ओव्हर आहे. 6 बॉल 14. पहिलाच बॉल आणि सिंगल गेलाय. खुल्या गटातील आज पहिली मॅच इकडे. पहिल्या डावामध्ये पण चांगला खेळ पाहिला गेला, पण दुसरा डाव थोडा आपण पाहिलं तर क्लोज होताना पाहिला गेला. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा डॉट बॉल. आणि आता मॅच मध्ये रॉयल चेंबूर संघाने एक चांगली पकड निर्माण केली आहे. या बॉलवर देखील टॅप केलं गेलंय. 1 रन तिकडे सिंगल मिळेल. तीन बॉल मध्ये मॅचला जिंकण्याकरिता 12 रनची गरज आहे. या बॉलवर पण समोर टॅप केलं गेलं आणि काय बॉल अडवला गेला, काय जम्प केलं तिकडे रोहनने. पहिला सामना कुठे ना कुठेतरी आपण पाहिलं तर शांत होताना पाहिलं गेलं. यानंतर पण सर्व आज संडे फंडे आहे, सुपर संडे. खूप चांगल्या मॅचेस रंगताना पाहायला मिळतील. स्थानिक गटातील पण एक सेमीफायनल आपल्याला संध्याकाळी 4 वाजता एक चांगली पाहायला मिळेल. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा सिंगल रन आणि मॅच आता रॉयल चेंबूर संघाने एक चांगली पकड निर्माण केली आहे. बॉलिंग चांगली बॉलिंग पाहिली गेली आणि या सामना मात्र रॉयल चेंबूर संघाने आपल्या नावावर केला. वेल प्लेड, हार्ड लक टीम आरएम रेम्बो रेड डेव्हिल.
आणि लुझिंग टीम मध्ये समित आपण यायचं आहे. पराभूत संघामध्ये समित चव्हाण ज्याने चांगला परफॉर्मन्स केला आणि विनिंग टीम मध्ये आपण प्लेअर ऑफ द मॅच करण पाटीलने जी बॅटिंग केली आणि सेन्सिबल बॅटिंग. पराभूत संघामध्ये आपण पहिल्या या समित ज्याने चांगला खेळ केला आणि समितने एक चांगला परफॉर्मन्स केला. समितला आपण इकडे श्री साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही आकर्षक अशी कॅप आहे आणि त्यानंतर इनर आहे. वेल समित हाडलाक आणि हे टुर्नामेंट तू पण साऊथ मुंबईत खूप वर्ष क्रिकेट खेळलाय, अनुभवी क्रिकेट आणि या क्रीडा स्पर्धेविषयी दोन शब्द जरूर ऐकेल कारण की खूप वर्ष ही टुर्नामेंट तू खेळतो आणि ह्या परिसरात पण खूप वर्ष खेळतोय. नाही, टुर्नामेंट तर चांगली भरवतो. भाग्य आहे, बाबू आहे, तो ओव्हरऑल टुर्नामेंटचे जी ओव्हरऑल ऑर्गनाईज करतात ते खूप चांगले करतात आणि ठीक आहे, आमचा परफॉर्मन्स चांगला नाही राहिला, आम्ही हरलो. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत वेल समेत. त्यानंतर प्लेअर ऑफ द मॅच आपण आणि करण पाटीलने जो परफॉर्मन्स केला, खूप सारं पारितोषिक आहेत करणला. आपण जे महाडी कलेक्शनच्या माध्यमातून ही ट्रॅक आहे, त्यानंतर भवानी स्पोर्ट्सच्या माध्यमातून टी शर्ट, ट्रॉफी, भवानी स्पोर्ट्सच्या माध्यमातून आमचे विनय पवार ज्याने खूप चांगली टी शर्ट इकडे प्लेअर ऑफ द मॅचची दिली जाते. एकूण 9 पारितोषिक आहेत आणि असं पहिल्यांदाच आपल्याला पाहायला मिळतं आहे. म्हणजे करणचे 9 प्लेयर जरी आले तरी त्यांना प्रत्येकाला एक एक गोष्ट आपण देऊ शकतो असं पारितोषिक आहे. ट्रॉफी पण आहे. चांगला खेळ केला करणने आणि मे महिना आहे त्यामुळे गॉगल पण आहे, बट मे महिन्यात पाऊस आहे आणि मोबाईल आहे. मोबाईल तर या प्लेअर टुर्नामेंटला आपण असतं प्लेअर ऑफ द मॅच. त्यानंतर हे पावसात तो करण थोडा भिजून आला त्यामुळे नॅपकिन पण आहे त्याला. त्यानंतर हे इनर आहे. खूप सारं पारितोषिक आहे. 9 पारितोषिक एकूण आपण या प्लेअर ऑफ द मॅचला देतो आणि मंदार स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही आकर्षक अशी कॅप आणि महाडी कलेक्शनच्या माध्यमातून ही ट्रॅक आहे. म्हणजे त्यातून करण एक एक गोष्ट प्रत्येक प्लेअरला देऊ शकतो आणि हे सर्व ठेवायला बॅग आहे. परत तू बोलशील की एवढं मी कसं घेऊन जाऊ, त्यामुळे तुला ही नायकीची बॅग आहे. कारण अंडरआर्म बॉक्स आणि 1 to 4 फॉर्मॅट वेगळाच असतो, तिकडे तुम्हाला पेशन्स लागतो. थोडी मॅच फसली होती, सुरुवातीला रन झाले नव्हते, पण त्यानंतर एक चांगली इनिंग तुझ्याकडून पाहायला मिळाली. टीम जिंकली आणि या क्रीडा स्पर्धेविषयी ॲक्च्युली जर बॅटिंगच्या वेळी जर खूप डिफिकल्ट होतं इथे, कारण इतर वेळी हा असा फॉर्मॅट आहे की बॉल टू बॉल रन करणं खूप इम्पॉर्टंट असतं, कारण की 1-2 डॉट तर कधी पण येऊ शकतात आणि मेन इथे पार्टनरशिप होणं गरजेचं होतं, जी रोहन आणि माझी लास्टच्या ओव्हरला झाली ती आणि हेनू यांनी माझी झाली ती. आणि एक प्रश्न आवर्जून उचले की पहिली ओव्हर प्रणयने जी पहिली ओव्हर टाकली तर प्रणय विषय जरूर ऐकेल. खूप आता तो इंजरीच्या नंतर आला आहे तर खूप मोठे बूस्टअप झालं टीमला, कारण की आम्ही बॉलर शॉटने पहिला खूप टुर्नामेंट खेळलो. आता तो आला आहे, आमचा पहिल्या ओव्हरचा म्हणजे गेला आणि तो जसा गेलेला त्याच परफॉर्मन्स तो आता परत रिटर्न आला आहे आणि होप्स तो असाच परफॉर्मन्स कंटिन्यू करेल. क्या बात आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. कारण एक चांगला खेळ पाहायला मिळाला पहिल्या मॅच मध्ये आणि चांगला परफॉर्मन्स करत असताना देखील करणने पाहायला मिळाली. यानंतरची पण एक चांगली मॅच जॉर्ज 11 कल्याण त्यांच्या विरुद्ध अधिरा सत्यविनायक कामोटे, एक चांगला डाव पाहायला मिळेल. आज सर्व मॅचेस चांगल्या. तर मित्रांनो, श्री साई स्पोर्ट्सला तुम्ही पण लाईव्ह पहा आणि जवळ असेल तर मुंबईकरांनो नक्कीच या मॅचचा पण आनंद घेण्यासाठी ऑन ग्राउंड पण या. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत दोन्ही टीम्सला आणि जशी मॅचला सुरुवात होईल तसं मात्र कमेंट्री बॉक्समध्ये महाराष्ट्राचा बुलंद आवाज चंद्रकांत शेट्टे सरांचा आपण आवाज ऐकणार आहोत. थँक्यू सो मच. धन्यवाद.